मंडळी, तुम्हाला ही भाजी माहिती आहे का? ही व्हेज आहे, पण जर एकदा खाल तर नॉनव्हेजला विसराल. एवढी चविष्ट आणि झणझणीत अशी गावरान पद्धतीने केलेला सोयाबीन रस्सा एकदा खाऊन तर पहा, बोटच चाकत राहाल. 10 मिनिटाच्या आत तयार होणारा झणझणीत असा झटपट पटापट सोयाबीन रस्सा पटकन बनवायला घेऊया. त्यासाठी इथं मी लांब कट करून घेतलेला मीडियम साईजचा कांदा तव्यावरती टाकून घेतलेला आहे. त्यावरती मी थोडं तेल घालते, म्हणजे कांदा पटकन करपेल. आपल्याला कांद्याला थोडं करपवायचंय, म्हणजे थोडं काळपट करायचंय. इथं मी कांदा थोडा मऊ झाला की लगेच मी त्यात डाळवं टाकते. त्याला फुटाण्याची डाळ, दाडवं किंवा दाह्या देखील म्हणतात. त्यासोबत 1 चमचा धना घातलेला आहे. सुकं खोबरं किसून घातलेलं आहे. तुम्ही कट करून घातलं तरी देखील चालेल, किंवा ओलं घातलं तरी देखील चालेल. त्यासोबत 7-8 लसणाच्या पाकड्या आणि अर्धा इंच आलाचा तुकडा सर्व टाकून मस्त आपल्याला भाजून घ्यायचंय, छान लालसर होईल तोपर्यंत. त्यासोबत 2 लवंग, 2 काळी मिरी आणि 1 इलायची घातली. भाजी छान झणझणीत आणि चविष्ट होण्यासाठी. इथं मी छान भाजून घेतलेलं आहे लालसर होईपर्यंत. आता मी गॅस बंद करते आणि याला आता मी प्लेटमध्ये काढून घेते. प्लेटमध्ये काढून याला मी बाजूला गार व्हायला ठेवते. तोपर्यंत आता सोयाबीन उकळायला ठेवूया. इथं मी 1 मोठी वाटी सोयाबीन घेतलेले. गरम पाणी झालं की त्यात सोयाबीन टाकून थोडं मीठ टाकून शिजवून घ्यायचे. आपल्याला सोयाबीन फक्त 50% शिजवायचे, बाकी उरलेले 50% भाजीत शिजवायचे. इथं 50% सोयाबीन शिजून झाले. आता मी त्याला प्लेटमध्ये काढून घेते. इथं प्लेटमध्ये मी काढते, त्याला बाजूला गार व्हायला ठेवू, म्हणजे आपल्याला त्यातलं पाणी काढता येईल छान हाताने दाबून. कांदा खोबऱ्याचा मसाला देखील आता गार झालाय. त्याला मी आता मिक्सर जार मध्ये टाकून घेते. इथं मी थोडा कोथिंबीर देखील घालते, म्हणजे भाजीला छान चव येईल. तुमच्याकडे काड्या असतील कोथिंबीरीच्या, त्या घातल्या तरी देखील चालेल. थोडं पाणी घालून इथं मी छान बारीकसर असं वाटण तयार करून घेतलंय. तुम्हाला हवं तेवढं पाणी घाला, जास्त नका. आता इथं मी कढईमध्ये 3 ते 4 चमचे तेल घातलंय. तेल छान गरम झालंय की लगेच मी त्यात जिरं आणि 2 तेजपत्ता घातलेले आहेत. वाटून घेतलेलं वाटण मी आता त्यात टाकून घेते. वाटण टाकून छान मी आता त्याला परतवून घेते. 2 ते 3 मिनिटापर्यंत छान परतवून घ्यायचंय, छान कडेने तेल सुटत नाही तोवर. आता वाटण आपल्याला किती वेळ भाजायचे ते जर समजत नसेल, जोपर्यंत वाटणाचा छान सुगंध सुटत नाही घरभर, तोपर्यंत त्याला भाजत राहायचंय. बघू शकतात, कडेने छान तेल सुटलेलं आहे, सुगंध देखील येतोय. आता मी त्यात सुके मसाले घालून घेते. सुके मसाल्यांमध्ये इथं मी लाल मिरची पावडर घातलीये 2 चमचा, अर्धी चमची हळद, 2 चमचा धना पावडर आणि 2 चमचा गरम मसाला, चवीपुरता मीठ. त्याचसोबत 1 चमचा चिकन मसाला घातलाय. तुम्ही याऐवजी काळा मसाला किंवा कांदा लसूण मसाला घातला तरी देखील चालेल. मसाले घालून छान पुन्हा परतवून घेतलेलं आहे 1 ते 2 वेळा. त्यानंतर गार झालेले सोयाबीन हातांमध्ये छान दाबून त्यातलं पाणी काढून ते टाकून घेतलेले. सोयाबीन टाकून छान मसाल्यांमध्ये परतवून घ्यायचे 3 ते 4 वेळा, म्हणजे त्यात आतपर्यंत सर्व मसाल्यांचा सार उतरेल किंवा सर्व मसाल्यांचा फ्लेवर जाईल. आता त्यात मी थोडं गरम पाणी घालून पुन्हा मिक्स करून घेणार आहे. सर्व मसाले आणि सोयाबीन छान एकजीव करून घ्यायचे. त्यानंतर आपल्याला जेवढं हवंय, जेवढी भाजी घट्ट पातळ हवी आहे त्यानुसार मी त्यात पाणी टाकून घेतलंय. तुम्ही तुमच्या आवडीनुसार त्यात पाणी घालायचंय. आणि ह्या भाजीमध्ये पाणी थोडं कमीच घाला. जेवढं कमी पाणी घालाल तेवढं छान ही भाजी चविष्ट लागेल. जास्त पाणी जर घातलं तर भाजीची चव थोडीफार कमी होऊ शकते. मी सांगितले त्या पद्धतीने जर ही भाजी केली तर अप्रतिम आणि चविष्टच होईल. आता छान भाजीला फुल गॅसवरती 1 ते 2 उकडी आणायच्यात. त्यानंतर गॅस कमी करून भाजी उकडून घ्यायची. त्यात मी कट केलेला हिरवा कोथिंबीर घालून घेतलाय. पुन्हा आपल्याला 2 ते 3 मिनिटं शिजवायची. सुरुवातीपासून तर आतापर्यंत ही भाजी शिजायला 5 ते 6 मिनिटं झालेली आहेत. इथं बघू शकतात छान थिकनेस आलेली भाजीला, जास्त पातळ देखील नाहीये आणि जास्त घट्ट देखील नाही. अशीच आपल्याला ही भाजीचं टेक्स्चर हवंय. इथं बघू शकतात तुम्ही भाजी किती झणझणीत आणि चविष्ट झालेली. तुमच्या पण आलं ना तोंडाला पाणी, मग वाट कसली बघताय, घ्या की बनवायला. एकदा घरच्यांना खाऊ तर घाला, बोट चाकतच राहतील. 1 भाकरी खाणारे 2 भाकरी मागतील. तुम्ही देखील ट्राय करा झणझणीत असा गावरान पद्धतीने बनवलेला सोयाबीन रस्सा किंवा सोयाबीन मसाला. भातासोबत, भाकरीसोबत अप्रतिम लागतो. मला तर भातासोबतच प्रचंड आवडतो. तुम्ही देखील ट्राय करा आणि कसं झालं मला नक्कीच कमेंटमध्ये कळवा. रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया अशा छानशा पारंपरिक रेसिपी सोबत.